नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 7वीचा गणिताचा चौथा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे कोन व कोनांच्या जोड्या. अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. कोन व कोनांच्या जोड्या. तर कोनांच्या ज्या जोड्या आहेत त्या या धड्यामध्ये आपल्याला सराव संच 15 पासून तर 21 पर्यंत सराव संच आहे. प्रॅक्टिस सेट 15 टू प्रॅक्टिस सेट 21. त्यातलं प्रॅक्टिस सेट 15 झालेला आहे, प्रॅक्टिस सेट 16 झालेला आहे, प्रॅक्टिस सेट 17 झालेला आहे. आज मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 18 पण झालेला आहे आणि प्रॅक्टिस सेट 19 चालला आहे आज. म्हणजे 4 प्रॅक्टिस सेट झाले, आणखी 3 बाकी आहे. 7 सराव संचांचा हा धडा आहे. 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. तर त्यातला 19वा, 20वा आणि 21वा आपला बाकी. तर आज आपण 19वा घेतोय. प्रत्येक वेळा आपण एक कोनांची जोडी शिकतो. पहिल्यांदा संलग्न कोन म्हणजे ॲडजस्टंट अँगल, कोटी कोन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल, पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल, आणि आता ही चौथी जोडी शिकतोय आपण रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन कोणते असतात? असे एका सरळ रेषेचे 2 कोन बनतात का त्यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. ही एक आडवी रेषा आहे, इथं 2 कोन बनले. ही एक उभी रेषा आहे, इथं 2 कोन बनले. हा एक कोन बनला, हा एक कोन बनला, हा एक कोन बनला, हा एक कोन बनला. तर हे जे 2 कोन असतात का एका उभ्या रेषेत किंवा आडव्या रेषेत बनलेले, यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. यांना लिनियर पेअर ऑफ अँगल्स म्हणतात. आणि यांच्या दोघांची खासियत आहे की हे दोघं एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. पूरक कोन म्हणजे रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक कोनाचा अर्थ तुम्हाला लक्षात आहे सगळ्यांना की ह्या 2 कोनांची बेरीज 180 असते. म्हणजे काय तर इकडच्या कोणाचं नाव ABC असं वरतून स्टार्ट करा तुम्ही. ABC इकडचा कोन ABC आणि इकडचा ABD, यांच्या दोघांची बेरीज किती असते? 180. लक्षात ठेवा तुम्ही कधी पण इकडचा तिकडचा यांच्या दोघांची बेरीज किती असते? 180. कारण यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. दीज आर दी लिनियर पेअर ऑफ अँगल्स. म्हणून इकडचं मिळून किती बनतो? 180. तसे हे दोघं मिळून 180 बनतात. याचं नाव इथून स्टार्ट करा PQR. वरच्याचं नाव PQR आणि खालच्याचं नाव PQS. तर लक्षातच ठेवा तुम्ही उभ्या किंवा आडव्या कोणत्या पण ठिकाणी तुम्हाला 2 कोन दिसले तर त्यांची बेरीज 2 काय 3 जरी असले इथं तरी तिघांची पण बेरीज किती असते? 180. यालाच रेषीय जोडीतील कोन म्हणतात. लिनियर पेअर ऑफ अँगल्स. की त्यांच्या दोघांची बेरीज 180 असते आणि ते दोघं एका सरळ रेषेत बनतात. एक तर आडव्या रेषेत नाही तर उभ्या रेषेत. ओके. याच्यावर आधारलेला मी एक प्रश्न तयार केलेला आहे की मी एक आकृती देतोय, एका कोणाचं माप देतोय, एकाचं काढायचंय तुम्हाला. हा बॉक्स दिला याचा अर्थ याचं माप काढायचंय. तर कसं काढणार तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती झालेलं आहे सगळ्यांना की यांच्या दोघांची बेरीज 180 असते ना. म्हणून याचं जर माप काढायचं असेल या अलीकडच्याच या बॉक्स ABC ला आहे म्हणून त्याचं माप तुम्हाला काढायचं आहे ABCचं. ते कसं काढायचं? 180 मधून हा दिलेला कोन काय करायचा? वजा. पूरक कोणासारखं. हे बघा बॉक्सवाला कोन काढायचा आहे. बॉक्सवाल्या कोणाचं नाव आहे ABC. हा बॉक्सवाला ABC तो काढायचा आहे आणि मग 180 मधून हा वजा करायचा. 180 मधून 80 वजा केले की 100 येते. चालू उत्तर 2 ओळीचं उत्तर आहे. जमेल तुम्हाला? इथे सांगा बॉक्सवाला कोण कोणता आहे सांगा. इथं बॉक्सवाला कोणता कोण आहे? हा इकडचं नाव आहे PQS. या कोणाचं नाव घेताना हे मध्ये नाव आलं पाहिजे PQS. म्हणून PQS कसं काढणार आता तुम्ही? परत तुम्ही 180 मधून अलीकडचं दिलेलं कोण वजा करा म्हणजे 110 वजा करा. तर 110 वजा केलं तर उत्तर येतं 70 अंश. म्हणून PQS बरोबर 70. मी 180 मधून का वजा करतोय सांगा? कारण ते पूरक कोण आहे ना. पूरक कोणातला एक कोण दिला आणि एक काढायचा आहे ते 180 मधून वजा करतात कारण दोघं मिळून 180 असतात. मग हा जर 110 आहे तर हा उरलेला 70 असणार. म्हणून लक्षात येते ना. तेच गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो. बघा इथं हा बॉक्सवाला कोण काढा म्हणजे AOC काढा. हा 100 दिलेला आहे. हा 85 दिलेला आहे तर तुम्ही हा PQR काढा. हा इकडचा 130 दिलेला आहे तर तुम्ही इकडचा CID काढा. ओके. तर असं आहे बाळांनो, एकदम सोपं आहे, तुम्ही करा. ओके. आणि मग मी तुम्हाला सराव संच दाखवतो. ओके. तर आता आपण सराव संच बघूया. आतापर्यंत आपण कोनांच्या 4 जोड्या शिकलो. संलग्न कोन, कोटी कोन, पूरक कोन आणि रेषीय जोडीतील कोन. संलग्न कोन म्हणजे ॲडजस्टंट अँगल. ॲडजस्टंट अँगल म्हणजे कोणते की ज्याचा जे की एकाच कोनात असे 2 कोन बनलेले असतात त्यांना संलग्न कोन म्हणतात. मग यांच्या दोघांची बेरीज किती पण असू शकते. पण रेषीय जोडीतील कोन म्हणजे एका सरळ रेषेतले कोन पण यांची बेरीज 180 असते. आणि कोटी कोन म्हणजे कोणते पण 2 कोन ज्यांची बेरीज 90 असते. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कोटी कोन. आणि ज्यांची बेरीज 180 असते त्यांना म्हणतात पूरक कोन, सप्लिमेंटरी अँगल्स. कोटी कोन किंवा सप्लिमेंटरी अँगल्स हे कसेही असू शकतात पण त्यांची बेरीज कोटी कोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची बेरीज 90 असली पाहिजे. सप्लिमेंटरी अँगल्स पूरक कोणांची बेरीज 180 असली पाहिजे. आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज ऑटोमॅटिकली 180 असतेच.
आणि हे जे संलग्न कोण आहे का यांचे इंटरनल पार्ट डिफरंट असायला पाहिजे, अंतर्भाग वेगळे वेगळे असायला पाहिजे, पण त्यांची बेरीज किती येऊ शकते 90 180 किती येऊ शकते. तर आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे आता इथं दोघांचं कॉम्बिनेशन असलेले एक गणित दिलेले आहे. आपल्याला ह्या मापाच्या आकृत्या काढायच्या आहेत. हां कशा आकृती येतील बघा आता. रेडी. हे कोण काढायचे संलग्न नाही पाहिजे पण कोटी कोण पाहिजे. संलग्न नको. संलग्न नको म्हटल्यावर त्यांचा जो कॉमन व्हर्टेक्स असतो तो नाही काढायचा, वेगळे वेगळे काढू आपण. एक हा काढू, समजा हा आहे ABC, हा एक झाला, हा 50 दाखवा. आणि एक दुसरा काढू PQR 40. अंदाजे काढायचे, हे काही असं मोजून नाही काढायचे. पण हा एक आणि हा एक कोण, ह्या दोन कोणांना कोटी कोण तर म्हणतात, कारण यांच्या दोघांची बेरीज 90 आहे. कोटी कोण म्हणतात यांना. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहे, पण हे संलग्न आहे का. संलग्न कधी असतात जेव्हा त्यांची एक बाजू कशी असते सारखी आणि एक व्हर्टेक्स पण कसा असतो सारखा, म्हणजे एकाच बिंदूतून दोन कोण बनले पाहिजे, एकीकडे एकीकडे, तेव्हा त्याला संलग्न कोण म्हणतात. काय म्हणतात त्याला संलग्न. आपल्याला कसे पाहिजे होते संलग्न नको, तर हे संलग्न नाहीच आहे, पण कोटी कोण म्हणजे नॉट ऍडजस्टंट बट कॉम्प्लिमेंटरी. तर हे कॉम्प्लिमेंटरी आहे आणि ऍडजस्टंट नाही, अशा आकृती काढायची. कोणती काढा, 60 30 काढा, 70 20 काढा, 50 40 काढा, 80 10 काढा, ज्यांची बेरीज 90 पाहिजे पण ते वेगळे वेगळे पाहिजे. संलग्न म्हटलं की ते एकात एक आलेले असतात. हे संलग्न कसे असू शकले असते, असे मध्ये हा बिंदू कॉमन असतो त्यांचा, त्यांना दोघांना संलग्न म्हणतात, ऍडजस्टंट अँगल्स. आपण शिकलोय बाळांमध्ये, लक्ष द्या तुम्ही. हा सराव तंत्र तुम्हाला थोडा जडच जाईल, कारण काय प्रॉब्लेम आहे, मागच्या जर चारही गोष्टी जर तुम्हाला माहित नसेल तर हे कळणारच नाही, असं आहे ना ते, म्हणून लक्षात घ्या. आता हा बघा, पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण. पूरक नाही पाहिजे पण रेषीय जोडीतील कोण पाहिजे. तर हे शक्य नाही, कारण कोणती पण रेषीय जोडीतील कोण काढा ते पूरक येणारच ना, कारण एका सरळ आलेल्या रेषेत हे रेषीय जोडीतील कोण आहे, हे दोघं रेषीय जोडीतील कोण आहे, पण हे पूरक असणारच ना, कारण यांची बेरीज 180च असते. मग ते म्हणतात पूरक नाही पाहिजे पण रेषीय जोडीतील पाहिजे, तर ते शक्य नाही. म्हणून तुम्ही त्यांना लिहा डायरेक्ट उत्तर शक्य नाही, शक्य नाही, नॉट पॉसिबल. कारण काय, कारण रेषीय जोडीतील कोण नेहमी पूरकच असतात. रेषीय जोडीतील कोण म्हटलं की ते पूरक असणारच. लिनियर पेअर ऑफ अँगल्स म्हटलं की ते सप्लिमेंटरी असणारच, कारण लिनियर पेअर ऑफ अँगल्स नेहमी सप्लिमेंटरी असतात. पण त्यांचं म्हणणं आहे की सप्लिमेंटरी नको पण लिनियर पेअर, तर शक्य नाही बाळा, नॉट पॉसिबल. आता बोलता रेषीय जोडीतील नसलेले पूरक कोण. रेषीय जोडीत नको पण पूरक पाहिजे, तर काढू शकतो आपण. दोन डिफरंट कोण काढावं लागेल तुम्हाला. हा एक काढा, याचं नाव आहे ABC, हा 120 घ्या. आणि हा एक काढा छोटासा PQR, याचं माप 60 घ्या. आता आपली गोष्ट साध्य नाही, कारण हे रेषीय जोडीतले नाहीये, कारण ते वेगळे वेगळे आहे आणि त्यांची बेरीज पण आपल्याला पूरक पाहिजे होती, म्हणजे 180 पाहिजे होती, ती बेरीज पण 180 आहे. हा थोडं वेगळं प्रॅक्टिससाठी हा वेगळा सराव संच आहे, तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावी लागेल, लक्षात घ्या तुम्ही. आता काय बोलता, रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोण. रेषीय जोडीत नको पण संलग्न पाहिजे, तर इझी एकदम. ते असे कोणते पण काढा दोन, की काही रेषीय जोडी नाहीच आहे आणि याच्यात दोन संलग्न कोण काढून देऊ. असं पोटात एक रेष उठली की हे संलग्न बनतात. हा एक संलग्न याच्याशी, ते यांना रेषीय जोडीत नाहीये, कारण एका सरळ रेषेतले नाहीये पण संलग्न आहे, म्हणजे लिनियर पेअर ऑफ अँगल्स नाही पण ऍडजस्टंट. तर हे लिनियर पेअर ऑफ अँगल्स नाहीच आहे, ऍडजस्टंट आहे. अशा आकृती काढायची. जे कोटी कोणही नाहीत आणि संलग्न कोणही नाहीत असे काढा. कोटी कोण पण नाही पाहिजे आणि संलग्न पण नाही पाहिजे, कोणते पण काढा दोन, पण कोटी कोण नका दाखवू त्यांना, म्हणजे त्यांची बेरीज कितीतरी वेगळीच दाखवा. हे बघा ABC PQR, हे दोन कोण असे बाळांनो, हे काही संलग्न नाही पण कोटी कोण पण नसायला पाहिजे, म्हणून बेरीज कमी घ्या. हे 50 घ्या, ते हे फक्त 20 घ्या, कारण 90 नाही बेरीज आणायची आपल्याला. असं सेम एकदम सोपं आहे. अंदाजे या सगळ्या आकृत्या अंदाजे काढा. कोटिकोण असलेले रेषीय जोडीतील कोण. कोटिकोण पाहिजे आणि रेषीय जोडीतले पाहिजे, शक्यच नाही, नॉट पॉसिबल. कारण कोटिकोण हे कधीच रेषीय जोडीतील असू शकत नाही, शक्य नाही, नॉट पॉसिबल. हा बरं शक्य नाहीये, लक्ष द्या, कारण त्यांचं म्हणणं आहे कोटिकोण पाहिजे. मग कोटिकोण म्हटले की बेरीज 90 येईल, पण ते रेषीय जोडीतले पण पाहिजे. पण रेषीय जोडीतले म्हटले की त्यांची बेरीज 180 आली पाहिजे. मग दोन्ही गोष्टींची अट पूर्ण होऊ शकत नाही ना. कोटिकोण पण पाहिजे आणि रेषीय जोडीतले पण पाहिजे, शक्य नाही. कोटिकोण म्हटलं की बेरीज 90, रेषीय जोडीतील म्हटले की बेरीज 180, तर त्यांना दोन्ही गोष्टी पाहिजे, तर त्या पॉसिबल नाही, म्हणून शक्य नाही, नॉट पॉसिबल. तर हे जरा वेगळं प्रॅक्टिस सेट आहे हा आतापर्यंतच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. या प्रॅक्टिस सेटच्या बद्दल मी एकच बोलेल तुम्हाला,
की हा प्रॅक्टिस सेट तुम्ही असा लक्षात ठेवा की प्रत्येकाची आकृती कशी काढायची बस. यातला हा दुसरा प्रश्न आणि 6वा प्रश्न नॉट पॉसिबल आहे, कारण इथे त्यांना पूरक नसलेली रेषीय जोडी पाहिजे होती आणि तिथं कोटी कोण असलेली रेषीय जोडी पाहिजे होती. पूरक असलेले रेषीय कोण म्हटलं असतं तर मग जमलं असतं, कारण रेषीय कोण नेहमी पूरक असतात. हा लिनियर पेअर ऑफ अँगल्स ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल्स. बघा बाबांनो, हा सराव संच जरा थोडा वेगळा आहे, वेगळा हटके जरा, तर हा काही परीक्षेला विचारण्याचा चान्स नाही आहे जास्त, पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुम्हाला मागचे जर प्रॅक्टिस सेट कळालेले असतील तर हा कळेल. आज हा प्रॅक्टिस सेट 19 आहे, आणखी 2च प्रॅक्टिस सेट राहिलेले 20 आणि 21, मग आपला धडा संपेल. ओके बाळांनो.